मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत? मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे 2/2/2026 रोजी आपण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच तालुक्याचे तहसीलदार प्रांत PI यांना आपण निवेदन दिलेलं होतं. ते निवेदन असं होतं की तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालत असलेले डंपर आणि त्या डंपरच्या माध्यमातून आपल्या विटा शहरामध्ये 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाले. 2 लोकांची त्या ठिकाणी जीव गमवावा लागला. त्या संदर्भामध्ये आपल्या विटा शहरामध्ये 17 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन होतं. ते ठिय्या आंदोलनचा कालचा 7वा दिवस होता आणि ते ठिय्या आंदोलन गेले 7 दिवस चालू राहिलं. आपल्या त्यामध्ये मागण्या होत्या की जे डंपर चालक आहेत त्यांच्या गाड्यांची तपासणी व्हावी, त्या मालकांची कागदपत्रांची तपासणी व्हावी. जो चालक आहे त्याचं कागदपत्र क्लिअर आहेत का, त्याच्याकडे परवाना आहे का, अशा एकूण वेगवेगळ्या अनुषंगाने आपली काही जी मागणी होती त्यातल्या बऱ्याचशाच मागण्या शासनाने समजून घेऊन काही डंपर चालकांच्यावरती कारवाई केलेली आहे. तसे त्यांनी आपल्याला ती कागदपत्रही दिलेली आहेत. त्यानंतर गेले 7 दिवस आंदोलन चालत असताना तालुक्यातील वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या नागरिकांनी, वेगवेगळ्या संस्थांनी, राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबाही दिला. मग ते विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील असतील, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज डबडे असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा इतरांना पक्ष आहेत, त्यांनी आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला जाहीर पाठिंबा दिला. मुळात प्रशासनाकडे आमची अशी मागणी आहे की एकूण जी डंपर आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा, त्यांचे फिटनेस तपासा, त्यांना प्रशासनाची धाक असली पाहिजे. ह्या मंडळींच्यावरती कोणती प्रशासनाची धाक, कसलीच त्यांना भीती नाही प्रशासनाच्या माध्यमातून. तर ह्यासाठी आपले हे ठिय्या आंदोलन चाललं. प्रशासनाने आपल्याला आश्वासन दिलं आहे की आम्हाला थोडी तुम्ही वेळ द्या, येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये उर्वरित जे काय आपल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे पार पाडू. आणि दुसरी गोष्ट आपल्याला तेही सांगितलेलं आहे की आपली मागणी होती की जे डंपर चालक आहेत इतर, त्या सर्वांची बैठक लावा, त्यांना आपण समज द्या, त्यांची कागदपत्र क्लिअर आहेत का हेही पहा. त्यामुळं आपल्याला माननीय तहसीलदार साहेबांनी त्यानंतर पोलीस निरीक्षक पळे यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये ते 4 दिवसामध्ये व्यवस्थित सगळ्या पद्धतीने कारवाई करणार आहे. आपण हे आंदोलन काल तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. जर आमच्या ज्या काही मूळ मागण्या आहेत त्या जर या प्रशासनाने जर मान्य केल्या नाहीत किंवा त्यावरती कारवाई केली नाही तर पुन्हा आम्ही नागरिकांच्यासाठी रस्त्यावरती उतरू, एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 2/2/2026 रोजी आम्ही प्रशासनातील सर्व विभागांना प्रमुख पत्र हे मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर खाली माहितीसाठी प्रति सगळ्या विभागाला दिले होते आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही अल्टिमेटम दिलं होतं की 15 दिवसात ज्या आमच्या काही मागण्या आहेत डंपर अपघाताच्या शृंखलेसाठी त्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं बेमुदत ठिय्या आंदोलन करू. त्या पद्धतीनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नाही, कुठल्याही प्रकारची कुठलीही कारवाईची माहिती दिली गेली नाही. त्यामुळं आम्ही 17 तारखेला 17/2/2026ला ठरल्याप्रमाणे आंदोलनासाठी बसलो. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीपासून तहसीलदार, माननीय तहसीलदार असतील, पोलीस डिपार्टमेंटची लोक असतील, RTO डिपार्टमेंटची लोक असतील, वारंवार भेटून जात होती आणि फक्त आश्वासनं देत होती की आम्ही असं करू, आम्हाला वेळ द्या.
परंतु आम्ही आमचा मागण्या लावून धरल्या. कालच दिनांक 23 रोजी आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात काही गोष्टी सांगितल्या, लेखी स्वरूपात दिल्या की अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथून पुढं सुद्धा अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल. हे सगळं करत असताना पोलीस डिपार्टमेंटकडून आमची मागणी राहिली की बाबा ज्या 2 घटना इथं घडल्या अपघाताच्या आणि त्यामध्ये जे FIR दाखल केलेले आहेत त्या FIRमध्ये बारकाईने लक्ष देऊन वाचलं असता पहिल्या FIRमध्ये मूळ गाडी मालकाचं कुठं नावच नाही आहे, त्यात फक्त चालकाचं नाव आहे. दुसऱ्या FIRमध्ये जे गाडी मालक म्हणून नाव घेतलेलं आहे ते कुठं रजिस्ट्रेशनला दिसत नाही आहे. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशनला बघितलं तर तिथं दुसराच कुठला तरी मालक येतोय. याच्याविषयी मागणी आम्ही लेखी मागणी पोलीस डिपार्टमेंटकडे करणार आहे. त्यांनी आमच्याकडं वेळ मागितला आहे. ते म्हटलेत आम्ही सर्व डिपार्टमेंटची मीटिंग घेऊन याच्यावर अजून कडक कशी काही कारवाई करता येईल याच्याविषयी बघणार आहोत. आणि कालच त्यांनी आम्हाला म्हणजे कागदोपत्री दिलं आहे की आत्तापर्यंत 21 तारखेपासून जवळजवळ 38 गाड्यांवर त्यांनी कारवाई केलेली त्यात दिसत आहे. हे सगळं होत असताना ज्या अवजड वाहतूक आहे त्या अवजड वाहतूक कशी काय कायदेशीररित्या व्यवस्थित होता येईल याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. याची आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. जसं की ज्या अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट बघितले पाहिजेत, त्यांचे इन्शुरन्स नाही आहेत, त्यांचे चालक प्रशिक्षकात आहेत का बघितलं पाहिजे. तसंच त्यांच्या जे माल वाहतूक करण्याची वजनाची जी मर्यादा आहे ती पण बघणं फार गरजेचं आहे. कारण जर माल वाहतूक करायची मर्यादा जर 10-20 टन किंवा 25 टन असेल आणि जर 35 टन माल त्यात भरला असेल तर खचितच त्या चालकाकडून त्या गाडीचा तोल जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या सुद्धा गोष्टी तिथं बघणे फार गरजेचं आहे. तसंच आमची महत्त्वाची मागणी होती की गौण खनिज, हे गौण खनिजाचं उत्खनन जिथं होतं आहे बाबा त्याच्यासाठी परमिशन घेतलं गेलेलं आहे का, त्याचं टेंडर भरलं गेलेलं आहे का, आणि ते टेंडर अशा प्रकारचं भरले गेले असतील तर त्याचीसुद्धा माहिती आम्ही लेखी स्वरूपात मागवलेली आहे. ती त्यांनी आम्हाला 5-7 दिवस मागितलेली आहेत. त्या दरम्यान आम्हाला ती माहिती मिळेल. आणि आता जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जी चार्जशीट फाईल करणार आहे ती सुद्धा अगदी योग्य कशी होईल याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देण्यासाठी सांगितले आहे, जेणेकरून न्यायालयात किंवा कोर्टात त्याची दाद मागत असताना त्यांची चार्जशीट तिथं टिकून राहिली पाहिजे, त्यांची बाजू तिथं भक्कम झाली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही तिथं मागणी केलेली आहे. आणि एवढं सगळं मागणी करत असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलीत, लेखी कारवाई केली, त्याबद्दलही दिलेलं आहे. परंतु आमच्या अजून काही ज्या मागण्या आहेत ज्या आम्ही त्यांना लेखी स्वरूपात मागणार आहोत आणि ज्या आमचे कारवाई करण्याची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं जर अपेक्षा झाली नाही पूर्ण तर आम्ही तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहोत. जर काही त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा त्यांना संदेश दिलेला आहे. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. जिओ मराठी, ते धडक